आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांची हुतात्मा हिराजी पाटील यांना अनोखी मानवंदना। ठाणे जिल्ह्यातील कुळगाव बदलापूर पूर्व येथील इसवी सन 1942च्या महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सरकारला गो बॅक चले जाओ नारा दिला। भाऊसाहेब राऊत यांनी तरुणांच्या मनात देशप्रेमाचे स्फुल्लिंग चेतवले। त्यात कर्जत मानिवली येथील आगरी समाजाचे सुपुत्र हिराजी गोमाजी पाटील आघाडीवर होते। ब्रिटिश सरकारला कर्जत मुरबाडमधून आव्हान मिळाले। मुंबईला वीज पुरवठा करणारे टाटा पॉवरचे टॉवर्स तोडले। अशा क्रांतिकारकांना सिद्धगड येथे अमानुष गोळीबार केला। त्यात हिराजी गोमाजी पाटील यांना वीरमरण आले। ऐतिहासिक हिराजी गोमाजी पाटील हुतात्मा स्मारकाला विशेष दर्जा प्राप्त व्हावा म्हणून आज हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांना अभिवादन करताना शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी देशाला बलिदानाची पार्श्वभूमी आहे, स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळाले नाही, त्यांच्या आदर्शाच्या पाऊलवाटेने जाऊ या सामाजिक उत्तरदायित्व आगरी समाज बांधवांची अस्मिता म्हणून आमदार महोदयांनी शिवसेना शहराध्यक्ष वामनदादा म्हात्रे यांच्या उपस्थितीत आमदार फंडातून 10 लाख रुपयांचा निधीची घोषणा करून अनोखी मानवंदना दिली। प्रास्ताविक आगरी समाज युवा नेते शरददादा म्हात्रे यांनी केले, तर माजी आगरी संघटना तालुका अध्यक्ष दुर्वास धुळे यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी हिराजी गोमाजी पाटील यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी क्रांतिज्योती मशाल अजय महाराज यांच्या हस्ते चेतवून आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या हाती देताना अमर रहे हिराजी पाटील अमर रहे अशा घोषणा देत शिवसेना शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या हस्ते हरिभक्त परायण मच्छिंद्र भोईर यांच्या हाती सोपवून बदलापूर ते सिद्धगड मार्गस्थ केली। यावेळी आगरी युवक संघटना अध्यक्ष दिलीप शेठ बैकर, आगरी उन्नती मंडळ प्रवर्तक दीपक शेठ म्हात्रे, यूथ आयकॉन वरुण म्हात्रे, अंबरनाथ पंचायत समिती सभापती बाळाराम कांबरी, जयवंत शेठ मुठे, नगरसेवक चेतन धुळे, भाजपा युवा मोर्चा माननीय शहराध्यक्ष नयन मुठे, शेलार शेठ, सूर्यकांत बैकर, भालचंद शेठ कांबरी, देवीदास मसने, अनेक आगरी समाजातील युवा नेते, शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, मनसे मधील विविध पदाधिकारी, मान्यवरांनी स्वातंत्र्यवीराला क्रांतिकारी अभिवादन केले। महामुंबई चॅनेलसाठी तात्यासाहेब सोनावणे, बदलापूर।